यानंतर बातमी आहे पाणी टंचाईची। जळगावच्या चादमळी गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। जलजीवन मिशन योजनेला 3 वर्षांपूर्वी मंजुरी मिळाली, मात्र आज सुद्धा ग्रामस्थांना पाण्यासाठी भीषण वणवण करावी लागते। योजना कागदावर आहे, वास्तवात पाईपलाईन आणि टाकीचं काम अपूर्ण अवस्थेत धूळखात पडून आहे आणि याचा सर्वाधिक फटका इथल्या महिलांना बसलाय। त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी मैलोनमैल पायपीट करावी लागते। इतकंच नाही तर अस्वच्छ पाण्यामुळे गावातील वृद्ध आणि बालकांच्या आरोग्याचाही प्रश्न गंभीर बनलाय। वारंवार पाठपुरावा करून सुद्धा प्रशासन केवळ आश्वासनं देत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। या रखडलेल्या कामाची चौकशी तातडीने करावी आणि पाणी पुरवठा करावा अशी मागणी इथल्या लोकांनी केली आहे। एकीकडे उन्हाचा कडाका वाढतोय तर दुसरीकडे ग्रामीण भागामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर चालला आहे। परभणीमधल्या जिंतूर तालुक्यातल्या सावरगाव तांडा इथून एक काळजाचा ठोका चुकवणारी परिस्थिती समोर आली आहे। महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी चक्क एका कोसळलेल्या आणि अत्यंत धोकादायक विहिरीमधून पाणी उपसावं लागतंय। विहिरीची भिंत कोणत्याही क्षणी कोसळू शकते असा धोका असताना सुद्धा तहान भागवण्यासाठी महिलांना जीव धोक्यात घालून पाणी उपसावं लागतंय। गेल्या अनेक दिवसांपासून या भागामध्ये पाण्याची वणवण सुरू आहे। पाण्यासाठी वणवण करावी लागते आणि या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आपले प्रतिनिधींनी। पाहूयात। परभणी जिल्ह्याच्या तापमानामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे। हे तापमान जसं वाढतंय तसं पाण्याचा प्रश्न देखील गंभीर होऊ लागलाय। पिण्याच्या आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न ग्रामीण भागामध्ये तर बिकट बनलाय। हंडाभर पाण्यासाठी महिलांना मैलोन मैल पायपीट करावी लागते। मी सध्या जिंतूर तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये आहे, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। मावशी, काय सांगाल, कशी परिस्थिती आहे गावामध्ये पाण्याची? साहेब, आम्हाला पाणी नाही। पाईपलाईन केलेलं आहे, इरीला अर्ज दिलेला आहे, पाईपलाईन बंद केलेलं आहे। आमचं वाल बंद झालंय, आम्ही महिन्यापासून त्याच्या पाटणं लागायला, ते का वाल बसून देत नाही। पाणी सोडणार म्हणते, आमच्याकडे पैसे नाहीत। गरम शोकलीबाईला सांगा जाऊन जिंतूरला, त्याला पण सांगितलं। आम्ही गावात आलते तेव्हा ती म्हणली बसून टाकतो। आज महिना झाला आम्हाला पाणी नाही। ह्या इरीहून पाणी न्यावं लागतं, दिवसभर पियाला पाणी नाही। मावशी, काय सांगाल, किती दिवसाला पाणी येते आणि कशा पद्धतीने तुम्ही रोजचा दिनक्रम चालतो तुमचा? आम्हाला 15 दिवसात महिन्यात पाणी सोडतंय, पाणी सोडणार। त्याला सांगायला जावं ते म्हणते मला सांगू नका, तुम्ही सरपंचाला सांगा। मला काय सांगायला तुमची हे नाही। सरपंच काय म्हणतात मग? सरपंच म्हणताय सरपंच इथं राहतच नाही, ते परभणीला राहते, त्याला कोण बोलायला चाललंय? ते इथंच राहत नाही, त्याचं कुटुंब तिकडे राहतंय। मग आता या विहिरी व्यतिरिक्त इतर ठिकाणाहून कुठून पाणी आणतात का तुम्ही? कुठून दुसरीकडे कुठं जावं? आता या इरीला येतो, कोणत्या इरीला जिथं सापडन तिथं 2 भांडे घ्यायचे, भरून आणायचे। दिवसभर तेच काम करतोच, पाणी भरायचं। आजी, तुमचं एवढं वय दिसतं तरी पाण्यासाठी बाहेर पडावं लागतंय? हो हो, बाहेर पडावं लागतो, आणावं लागतो ना भांडाभर पाणी प्यायसाठी। पण पाण्याची सुविधा नाही आमच्या इथं। गावामध्ये कुठंच नाही पाणी? कुठंच नाही। हे चौकून घरी घरी लोकांचे भरतो, भांडे 4 भांडे घेऊ देतात आम्हाला, आणतो। जे गावामध्ये पाण्याची टाकी आहे, ती पाण्याची टाकी किती दिवसाला पाणी येतं? येतो 2-4 दिवसाला, 8 दिवसाला असं येतो, असं सोडते। एकूणच ग्रामीण भागामध्ये जर पाहिलं तर पिण्याचं पाण्याचं संकट दिवसेंदिवस बिकट बनायलंय आणि त्यामुळे ज्या ठिकाणी पाणी टंचाई आहे त्या ठिकाणी प्रशासनाने लक्ष देऊन पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे। विशाल माने, न्यूज 18 मराठी, परभणी।